मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। मुंबईतून 7 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसांसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। हे आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे। सूत्रांच्या माहितीनुसार एक उद्योगपती आणि एक अभिनेता आरोपींच्या निशाण्यावर होता। सिनेमाच्या प्रीमियरला अभिनेत्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन होता। विकास ठाकूर उर्फ विकी, सुमित कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ता अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। सुमित कुमार विरोधात अनेक गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद आहेत, तर विकास ठाकूर विरोधात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। आरोपी हरियाणा, बिहार आणि राजस्थानमधील असल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे। दरम्यान या प्रकरणी अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करतात। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, हे सगळा प्रकार नेमका काय होता? या गँगच्या निशाण्यावर नेमकं कोण होतं आणि हा सगळा पर्दाफाश कसा झाला? एक व्यक्ती एका गुन्ह्याच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये येणार आहे, मुंबईच्या अंधेरीमधल्या एका हॉटेलमध्ये येणार आहे अशी एक माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांना मिळाली होती अँटी एक्स्टॉर्शन सेलला। आणि त्याच हेतूने किंवा त्याच मार्गाने मुंबई पोलिसांनी तपास केला। ती व्यक्ती ज्यावेळी या अंधेरीच्या हॉटेलमध्ये आली त्यावेळी पोलिसांनी छापा टाकला आणि संपूर्ण हा जो गँगचा पर्दाफाश आहे तो झाला। एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे, 5 लोकांना अटक केलेली आहे। यांच्यामध्ये 7 एकूण त्यांच्याकडे पिस्तॉल आणि 21 जिवंत काडतूस देखील त्यांच्याकडे सापडलेले आहेत। आता यामुळे एकूण ही संपूर्ण गँग जी आहे ती मुंबईमध्ये सक्रिय झालेली होती, काही महिन्यांपूर्वी ती सक्रिय झालेली होती आणि 28 मार्चला या गँगच्या संदर्भातली माहिती ही पोलिसांना मिळालेली होती। त्यानंतरच पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली होती आणि त्या एका व्यक्तीचा मागोवा घेत पोलिसांना संपूर्ण गँगचा पर्दाफाश पोलिसांनी केलेला आहे। आता ही गँग मुंबईमध्ये आल्याच्या नंतर कशा प्रकारे ऑपरेट होणार होती, कोणावर ते नेमका हल्ला करणार होते, कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे शस्त्रास्त्र होती, हे आता शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत आहेत। मात्र जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्या सूत्रांच्या माहितीनुसार एक मोठा सेलिब्रिटी, एक मोठा स्टार हा त्यांच्या निशाण्यावर होता आणि यासोबतच एक उद्योगपती देखील त्यांच्या निशाण्यावर होता अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आता अधिकचा तपास या संदर्भात होणार हे निश्चित आहे, कारण की गेल्या काही दिवसांतल्या गेल्या काही महिन्यात आपण जर एकूण विचार केला तर लॉरेन्स बिश्नोई यांच्या गँगकडून अनेक वेळा सलमान खान असेल अभिनेता किंवा मुंबईतले पॉलिटिशियन असेल यांना निशाण्यावर घेण्यात आलेला आहे, कारवाई केलेली आहे त्यांनी किंवा हल्ल्याचे प्रयत्न केलेले आहेत। एकतर हल्ला त्यांचा यशस्वी बरोबर आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यातल्या घटना बघितल्या तर त्या आरोपींच्या निशाण्यावर नेमकं कोण होतं आणि हा सगळा प्लॅन त्यांनी नेमका कसा आखला हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।